नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहतोय 15 नोव्हेंबर 2024 कापूस बाजारभाव आणि कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण माहिती. मित्रांनो, तुम्ही जर कापूस उत्पादक असाल आणि तुम्हाला जर ही माहिती करून घ्यायची असेल की कापूस कधीपर्यंत वाढू शकतो, जेणेकरून आपल्याला पुढचे निर्णय घेता यावेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघून नक्कीच मला रिप्लाय करा. त्यासोबतच जे शेतकरी आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, 2 दिवसापासून कापूस बाजारभाव उतरलेत आणि यामुळं काय होतंय की शेतकऱ्यांना आता कन्फ्युजन व्हायला लागलंय. कापूस ठेवावा की विक्री करावा? तर मित्रांनो, आजचं हेच कन्फ्युजन मी तुमचं दूर करणार आहे आणि तुम्हाला पण हे समजून जाईल की कापूस भाव उतरतील की चढतील. कारण वेगवेगळ्या सोशल माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला गैरसमज खूप जास्त होतात. त्याच्या मागे लॉजिक मात्र कोणी काही सांगत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉजिकसुद्धा सांगणार आहे आणि अपडेटसुद्धा देणार आहे. तर आज आहे 15 नोव्हेंबर 2024. तर आपण पहिलं तर मार्केटचा आढावा मी तुम्हाला देणार आहे. मार्केट कोणतं? तर इंटरनॅशनल मार्केट. सगळ्यात पहिलं जे कापूस बाजारभाव ठरवतं तर ते म्हणजे हे इंटरनॅशनल मार्केट, त्याच्यानंतर देशातलं मार्केट आणि त्याच्यानंतर लोकल मार्केट. तर कालचं जर आपण मार्केट पाहिलं म्हणजे 14 नोव्हेंबरचं, तर व्हिडिओ पण ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि त्यासोबत परत एकदा सांगत आहे, तर 14 नोव्हेंबरचं जे मार्केट होतं तर 55,400 रुपयाला ओपन झालं होतं आणि बंद झालं होतं 55,050 रुपये, ज्याच्यामध्ये आपल्याकडे साधारणतः 100 रुपये मार्केटने उतरलं होतं. परवाचं 100 रुपयांनी ते 200 रुपयांनी उतरलं, कालचं 100 रुपयांनी उतरलं. तर आज जे मार्केट आहे, तर आजचं मार्केट 55,450 रुपये, म्हणजे लमसम कालच्या आणि आजच्या रेटमध्ये 100 रुपयाचा फरक आहे. परंतु आजचं तयार झालेलं मार्केट आणि आजचं संपलेलं मार्केट याच्यामध्ये फक्त आणि फक्त 70 रुपयाचा फरक आहे. तर आज 70 रुपये तेजी आहे, पण ही आहे इंटरनॅशनल मार्केटला. तर आता एकंदरीत याच्यामध्ये आणखी काय पाहायला मिळू शकतं, तर पुढचा अंदाज काय असू शकतो? तर सगळ्यात पहिलं, आता 15 नोव्हेंबरचा जो बाजारभाव आहे तर हा न्यूट्रल आहे, म्हणजे ना 100 रुपये वाढलाय ना 100 रुपये कमी झालाय. परंतु जर वायदे बाजारमध्ये तेजी आली तर मात्र तुम्हाला इथे 100 रुपये वाढलेले पाहायला मिळू शकतात. उद्याचा तसा काही अजून अपडेट नाहीये, परंतु तुम्हाला डेली रोज सकाळी व्हिडिओ मी देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला दररोज सकाळी 7 वाजता त्याच दिवशीचा अंदाज हा मार्केट सुरू होण्याअगोदरच मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही रोजच्या व्हिडिओ पाहू शकता आणि रोज अपडेट घेऊ शकता. तर आता अपडेट काय आहे, पुढचा बाजारभाव कसा वाढेल, वाढू शकतो का आणि वाढेल तर का वाढेल? तर सगळ्यात पहिलं, साधारण आज आहे 15 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबरपर्यंत 7,500 रुपयापर्यंत बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे. आता होईल याच्यामध्ये जवळजवळ 70% म्हणजे 70% गॅरंटी आहे, पण 30% तरी सुद्धा कमी राहू शकतो. म्हणजे काल साधारणतः परवाचा जर रेट आपण पाहिलं तर 7,200 रुपये आमच्याकडे आमच्या भागामध्ये होता. काही ठिकाणी 7,800 रुपयाचे पण पट्टे आपल्याला शेतकऱ्यांकडून आलेले आहेत. परंतु बाकीच्या ठिकाणचं मी सांगणार नाही. माझ्या ठिकाणचं जर माझ्याकडे आज 7,000 रुपये भाव आहे, तर येत्या 15 दिवसामध्ये 7,500 रुपयेपर्यंत मार्केट जाऊ शकतं. तर आता त्याचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण समजून घ्या आणि मगच तुमच्या कमेंट ज्या आहेत तुम्ही देऊ शकता. तर सगळ्यात पहिलं कारण, जे काही 22 लाख गाठी आयात झाल्या, तर या गाठीमुळं ना सरकीची कमतरता पूर्ण होते ना तेलाची कमतरता पूर्ण होते. आणि फक्त कापूस आणला म्हणजे संपलं असं होत नाही. कॅटल फीडसाठी सगळ्यात जास्त प्रमाणात जो पुरवठा लागतो तर तो लागतो सरकीचा. आणि सरकी फक्त गठण आयात केल्याने पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला गरज असते ती स्थानिक कापसाची, म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला सरकी मिळते, कापूसही मिळतो, धागाही मिळतो. तर त्याच्यासाठी आणि जो कापूस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहिजे त्याच्यासाठी सध्या व्यापारी जे आहेत भरपूर चांगल्या प्रमाणात बोली लावतात. परिणामी वायदे बाजार वाढतोय आणि वायदे बाजार वाढतोय म्हणूनच इकडं जरी मार्केट उतरलं तरी आपल्याकडे मात्र 100 रुपयेच फार तर फार उतरतं किंवा मार्केट अजूनही चढत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, सध्या जे इलेक्शन चालू आहे तर आचारसंहिता चालू आहे. आचारसंहिता असल्यामुळं जे काही पेमेंट देवाणघेवाण जे होते, आता बऱ्याच लोकांना माहिती नसेल हे पेमेंट कसं होतं, परंतु यांचे पेमेंट जे असतात हे हवालामार्फत होतात. मग हवालामार्फत ज्याचे पेमेंट येतं तर हे लगेचच्या लगेच ट्रान्सफर होत नाही. जसं की नेट बँकिंगवरून आपण काही पैसे पाठवतो त्या पद्धतीने हे व्यवहार होत नाहीत. हे व्यवहार आचारसंहिता असल्यामुळं संथ गतीने चालतात. परिणामी खरेदी विक्रीवर सुद्धा याचा परिणाम होतो. परिणामी चढ उतार हे नॉमिनल आहे. तुम्ही जर पाहिलंय का की साधारणतः मागच्या 10 दिवसाचा अंदाज पहा. या 10 दिवसाच्या अंदाजामध्ये फक्त 2च दिवस मार्केट खाली आलेलं आहे आणि ते पण खूप जास्त आलेलं नाहीये.
म्हणजे कापसामध्ये आजही तेजी भरपूर आहे. जरी आयात केला असेल, कापूस आयात झालेला जरी असेल, तरी तो फक्त रेट कंट्रोल करण्यासाठी आहे. तो रेट कमी त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, इथून पुढचे जे 15 दिवस आहेत, हे 15 दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि याच 15 दिवसामध्ये 7,000 रुपयाचा 7,500 रुपयापर्यंत कापूस जाणार आहे. त्यामुळे काळजी नसावी. साधारणतः विक्रीचा निर्णय जो आहे तुम्ही 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या तारखेमध्ये घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगला दर पाहायला मिळेल. तर मित्रांनो, एकूण जर बाजारभावाचा आढावा जर घेतला तर मग आपल्याकडे आत्ताच्या रेंजमध्ये 6,800 रुपये ते 7,400 रुपयेपर्यंत रेट आहेत आणि हे रेट आणखी हळूहळू 100, 150, 50 याप्रमाणे वाढत जातील आणि साधारणतः 30 नोव्हेंबरपर्यंत चांगल्या प्रमाणात बाजार दर पाहायला तुम्हाला वाढलेले मिळतील. तर मित्रांनो, अशाच बाजारभाव अपडेटसाठी आपल्या ग्रेट गोल्ड ॲग्री चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद.